नमस्कार. आपल्यापैकी कितीतरी लोक हाऊसिंग सोसायट्यांमध्ये राहतायत, बरोबर ना? पण तिथले नियम ते आपल्याला खरंच पूर्णपणे माहीत असतात का? वर्करनी सोपे वाटणारे हे नियम, पण त्यात इतके कायदेशीर बारकावे आहेत ना की ते ऐकून अक्षरशः धक्का बसू शकतो. चला तर मग आज याच काही आश्चर्यकारक सत्यांचा उलगडा करूया. बघा, सगळ्यात मोठा गैरसमज तो म्हणजे नॉमिनीबद्दलचा. सगळ्यांना काय वाटतं की नॉमिनी म्हणजे आपल्या फ्लॅटचा वारस. पण कायदा इथे अगदी स्पष्ट आहे. नॉमिनी हा फक्त एक विश्वस्त असतो, म्हणजे केअरटेकर, जो आपल्यानंतर कायदेशीर वारसांसाठी ती मालमत्ता सांभाळतो. आहे की नाही आश्चर्याची गोष्ट? आणि थांबा, हे तर फक्त एक उदाहरण आहे. अशी कितीतरी गुपितं आहेत जी प्रत्येक सोसायटी मेंबरला माहीत असलीच पाहिजे. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी पैशांचा हिशोब. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीपासून, पैसा. म्हणजेच पैशांचा हिशोब. कारण सोसायटीचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी आर्थिक गोष्टी एकदम क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. आता हा एक नियम बघा जो कदाचित अनेकांना माहीत नसेल. जर सोसायटीची एकूण वार्षिक जमा रक्कम म्हणजे टोटल रिसीट्स 4 लाखांच्या वर गेली तर सोसायटीला त्यावर चक्क 12.24% सर्व्हिस टॅक्स भरावा लागतो. विचार करा, ही किती मोठी रक्कम आहे आणि याचा भार अप्रत्यक्षपणे आपल्याच खिशावर पडतो. आणि समजा मेंटेनन्स किंवा इतर देणी वेळेवर भरली नाहीत तर त्याचे परिणाम खूपच गंभीर होऊ शकतात. थकबाकीवर 13% वार्षिक व्याज तर लागतंच, पण काही केसमध्ये अधिकारी तब्बल 200% पर्यंत दंड लावू शकतात. म्हणजे वेळेवर पैसे भरणं किती महत्त्वाचं आहे हे यावरून स्पष्ट होतं. सर्व्हिस चार्जेस हा तर प्रत्येक सोसायटीमधला एक वादाचा मुद्दा असतो. पण यावर व्हीनस CHS लिमिटेड केसमध्ये मुंबई हायकोर्टाने एकदम स्पष्ट निकाल दिलाय. सर्व्हिस चार्जेस हे फ्लॅटच्या साईजवर अवलंबून नसतात. फ्लॅट लहान असो वा मोठा, सगळ्यांकडून ते समानच वसूल केले पाहिजेत. आता नॉन ऑक्युपन्सी चार्जेसबद्दल बोलूया. म्हणजे ज्यांनी फ्लॅट भाड्याने दिला आहे त्यांच्यासाठी. सोसायट्यांना हे चार्जेस ठरवण्याचा काही अमर्याद अधिकार नाहीये. ट्विन स्टार व्हीनस VHS केसमध्ये कोर्टाने स्पष्ट केलंय की हे शुल्क सहकार विभागाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त असू शकत नाही. म्हणजे काय तर कमिटी आपल्या मनाप्रमाणे दर लावू शकत नाही. आणि जुनी थकबाकी सोसायटी ती कधीही वसूल करू शकते का? तर नाही. यावरही कायद्याने बंधन घातलंय. वर्सोवा गुरुदत्त CHSL लिमिटेड केस सांगते की सोसायटी 3 वर्षांपेक्षा जुनी थकबाकी कायदेशीररित्या वसूल करू शकत नाही. त्यामुळे सोसायटीलाही वेळेतच कारवाई करावी लागते. बरं, पैशांच्या गोष्टी तर झाल्या. आता वळूया सभासदांच्या हक्कांकडे. म्हणजे एक मेंबर म्हणून आपले नेमके अधिकार काय आहेत आणि ते नियमांच्या चौकटीत कसे बसतात हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कोर्टाचं हे वाक्य बघा, किती स्पष्ट आहे. नॉमिनेशनचा उद्देश काय? तर सोसायटीने कोणाशी व्यवहार करायचा हे ठरवणं. त्याचा उद्देश नॉमिनीला मालमत्तेचा मालक बनवणं नाही. विशेषतः जेव्हा कायद्याने ठरवलेले वारस वेगळे असतील. म्हणजे परत तेच, नॉमिनी हा वारस नाही, तो फक्त सोसायटीसाठी एक संपर्क व्यक्ती आहे. यामुळेच नॉमिनी आणि कायदेशीर वारस यातला फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे. नॉमिनी हा फक्त एक विश्वस्त किंवा काळजीवाहू आहे, तर कायदेशीर वारस म्हणजे ती व्यक्ती जिला कायद्यानुसार किंवा मृत्यूपत्रानुसार मालमत्ता मिळते. सोप्या भाषेत सांगायचं तर नॉमिनेशन फॉर्म हा मृत्यूपत्राला पर्याय नाही. मालमत्तेवर अंतिम हक्क फक्त कायदेशीर वारसांचाच असतो. आणि ही गोष्ट तर सगळ्यांनीच लक्षात ठेवली पाहिजे. बिल्डर टेरेस विकू शकत नाही. श्रीमती रामागौरी केशवलाल विराणी केसमध्ये हे स्पष्ट झालंय. टेरेस किंवा इतर मोकळ्या जागा या सोसायटीच्या असतात, बिल्डरच्या नाहीत. या कॉमन स्पेसवर सगळ्या सभासदांचा समान हक्क असतो. भाडेकरू ठेवायचे म्हणजे अनेक सोसायट्यांमध्ये मोठा वाद. पण सुप्रीम कोर्टाने सावरमल केजरीवाल विरुद्ध विश्वास CHS लिमिटेड केसमध्ये हे एकदम क्लिअर केलंय. सभासदाला आपला फ्लॅट भाड्याने देण्याचा पूर्ण अधिकार आहे. सोसायटी उगाचच त्यात अडथळे आणू शकत नाही. आता समजा सोसायटीकडून हव्या त्या सेवा मिळत नसतील तर काय करायचं? लक्षात ठेवा, फक्त सहकारी न्यायालयच नाही तर आपण आपल्या सोसायटीला ग्राहक मंचात म्हणजे कन्झ्युमर फोरममध्येही खेचू शकतो. हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा अधिकार आहे. ओके, तर आतापर्यंत आपण पैसे आणि हक्कांविषयी बोललो. आता बघूया की सोसायटीचं प्रशासन म्हणजे कारभार चालतो कसा, निर्णय कसे घेतले जातात आणि त्यात सभासदांचा आवाज किती महत्त्वाचा असतो. एक मूलभूत प्रश्न, सोसायटीचे पोटनियम म्हणजे बायलॉज हे देशाच्या कायद्यापेक्षा मोठे आहेत का? उत्तर आहे अजिबात नाही. गिरधारीलाल B परदेसी केसमध्ये हे स्पष्ट झालंय. बायलॉज हे नेहमीच देशाच्या कायद्याच्या खाली येतात. ते कधीही कायद्यापेक्षा मोठे असू शकत नाहीत. सहकारी सोसायट्या एका साध्या पण महत्त्वाच्या लोकशाही तत्वावर काम करतात. एक सभासद, एक मत.
याचा अर्थ काय? तर एखाद्याच्या नावावर सोसायटीत 10 फ्लॅट असले तरीही ती व्यक्ती एकच सभासद मानली जाते आणि त्यामुळे मतदानाचा हक्कही फक्त एकच मिळतो. एकापेक्षा जास्त फ्लॅट म्हणजे जास्त मतं असं अजिबात नाही. आणि हा एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा. समजा जनरल बॉडी मीटिंगला जाता येत नसेल तर आपल्या वतीने पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डरला पाठवता येतं का? तर नाही. पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डरला मीटिंगला हजर राहण्याचा अधिकार नसतो. ठीक आहे. आतापर्यंत आपण बरेच कायदेशीर आणि प्रशासकीय नियम पाहिले. आता जरा रोजच्या जगण्याबद्दल बोलूया. म्हणजे ते नियम जे सोसायटीत सलोख्याने राहण्यासाठी महत्त्वाचे आहेत. घरातून छोटे मोठे व्यावसायिक उपक्रम चालवता येतात का? तर मधुकर एम महाजन केसच्या निकालाप्रमाणे हो. पण एक अट आहे, फ्लॅटचा मुख्य वापर हा राहण्यासाठीच असला पाहिजे. घरगुती शिकवणी किंवा बालवाडीसारख्या गोष्टींना परवानगी असू शकते, पण त्याचा इतरांना त्रास होता कामा नये, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि कंपनी गेस्ट हाऊसचं काय? जर एखादा फ्लॅट कंपनी गेस्ट हाऊस म्हणून वापरला जात असेल तर सोसायटीला तिथे कडक नियम लावण्याचा अधिकार आहे. का? तर त्यामुळे होणारा त्रास आणि सततची ये-जा टाळून सोसायटीमधली शांतता टिकून ठेवता येते. तर मग या सगळ्यातून आपण काय शिकलो? थोडक्यात सांगायचं तर हे नियम समजून घेतल्यावर आपण फक्त एक रहिवासी राहत नाही, तर एक जागरूक आणि सक्षम सभासद बनतो. आपले आर्थिक हक्क काय आहेत, मालकी हक्क काय आहेत, मतदानाचा अधिकार कसा वापरायचा आणि सोसायटीच्या कारभारात कसा भाग घ्यायचा हे सगळं स्पष्ट होतं. आणि जाता जाता एक प्रश्न विचार करायला लावतो. हे सगळे नियम आणि कायदे समजून घेतल्यावर खरं सांगा, सोसायटीमध्ये खरी सत्ता कोणाच्या हातात असते? कमिटीच्या, सभासदांच्या की या सगळ्याच्या वर असलेल्या कायद्याच्या? यावर नक्की विचार करा.